प्रेमी भगवत भक्ती प्रेमी सुहृदजन हो. भागवत पुराण निरूपण हा जो एक ज्ञानयज्ञ आपण संपन्न करतो आहोत, त्यामध्ये गेल्या काही दिवसात खंड पडला. एक माझ्या तब्येतीमुळे थोडा खंड पडला आणि दुसरं असं की या ना त्या कारणानं आपले शनिवारचे भागवत पुराण निरूपण होऊ शकलं नाही. तारखा सांगायच्या तर याच्यापूर्वी 6वं निरूपण झालं होतं ते 24 ऑगस्टला. त्याच्यानंतर 31 ऑगस्टला आपलं होऊ शकलं नाही. 7 सप्टेंबरला गणेश चतुर्थी होती, त्यामुळे होऊ शकलं नाही. आणि 14 तारखेला याच ठिकाणी एकादशी असल्यामुळं आणि एकादशीला गीता पाठ होणं हा आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळं मी सांगितलं की गीता पाठ या ठिकाणी होऊ दे, आपण जे निरूपण आहे ते पुढे घेऊ, नंतर घेऊ. परिणाम असं झाला की 31/8, 7/9 आणि 14/9 असे 3 शनिवार आपले थांबले. आपण विचार असा मनाशी केला होता की चातुर्मासामध्ये हे सांगून पुरं व्हावं, पण लक्षात असं आलं की चातुर्मासात सांगून ते पुरं होणार नाही. आणि भागवत कथा इतकी चांगली आहे की ती पुन्हा पुन्हा सांगितली, किती वेळा सांगितली तरी लोकांना गोडच वाटणार आहे. त्यामुळे मग आता तुम्ही आणि मी चातुर्मासाचं बंधन घेऊया नको. चातुर्मासानंतरसुद्धा सगळ्या शनिवारी आपण बोलत राहूया आणि कुठंपर्यंत ते सर्व जातं हे आपण पाहू. आकडा सांगायचा तर आजचं निरूपण हे 7वं आहे. 6 याच्यापूर्वी झालं. थोडं अनुसंधान जुळवायचं तर आपण तुम्ही मी मिळून हे जे भागवत निरूपण करतो आहोत त्याला एक भूमिका आहे. फक्त भागवतातल्या कथा सांगणं एवढीच आपली भूमिका नाही आहे, तर त्या कथांच्या मागं तत्त्व कोणतं आहे हे पाहणं. आणि त्याहीपेक्षा भगवद्गीता आणि भागवत या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. 2 बाजू मिळून ते नाणं पूर्ण होतं. ही आपली भूमिका आहे. कर्मयोग आणि भक्तियोग. भगवद्गीतेतला कर्मयोग, भागवतातला भक्तियोग. पण दोघं हातात हात घालून जातात. भक्ती नसेल तर कर्म चांगलं होत नाही आणि कर्म नसेल तर भक्ती पांगळी होते. असं होऊ नये ही व्यासांची इच्छा आहे. त्यामुळं 1000 वर्षाचं अंतर असूनसुद्धा भगवद्गीतेनंतर 1000 वर्षांनी भागवत आहे. तर 1000 वर्षाचं अंतर जरी असलं ते मुळात व्यासांची जी भूमिका आहे ते बदललेली नाही. हेच डोळ्यासमोर ठेवून आपण भगवद्गीतेतला कर्मयोग आणि भागवतातला भक्तियोग हे हातात हात घेऊन कसे जातात याचाच विचार करतो. आता असा विचार करताना सगळ्या भागवताकडे आपण नजर टाकली, म्हणजे 12 स्कंधापर्यंत नजर टाकली, 11 स्कंधापर्यंत गेलो तर काय जाणवतं? तर जाणवतं असं की भगवद्गीतेमध्ये जे काही तत्त्वज्ञानाच्या रूपानं भगवंतानं सांगितलं ते सगळं कथेच्या रूपानं सांगायचा प्रयत्न भगवंतानं केलेला आहे, या व्यासाने केलेला आहे. उदाहरणार्थ भगवद्गीता भक्तीला तर महत्त्व देतेच. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. हे भगवंताचं अभिवचन आहे. ते भगवद्गीतेत 18 अध्याय आहे आणि त्याच भागवतात. पण असा जो भक्त भगवंताला प्रिय आहे
सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज असं म्हटलं आहे. तो भक्त कोण आहे बरं? तर तो भक्त अंधभक्त नाही आहे, अज्ञानी भक्त नाही आहे, भक्ती एके भक्त करणारा नाही आहे. तर गीतेचा नेमका शब्द सांगायचा तर तो स्थितप्रज्ञ. गीतेतला भक्त हा स्थितप्रज्ञ. आता असा शब्द उच्चारला की नाही म्हटलं तरी आपण बिचकतो. कारण स्थितप्रज्ञ होणं ही गोष्ट काही सोपी नाही आहे. स्थितप्रज्ञाची लक्षणं दुसऱ्या अध्यायातली वाचली तर आपल्या कक्षेबाहेरचंच आहे सगळं असं वाटायला लागेल. म्हणून भगवंतानं दुसऱ्या अध्यायामध्ये जेव्हा स्थितप्रज्ञाचा उल्लेख केला आहे तोच तुमच्या माझ्यासाठी 18व्या अध्यायामध्ये वेगळ्या शब्दात सांगितलं आहे. त्याला भगवंतानं सात्विक कर्ता असं म्हटलं. स्थितप्रज्ञ होणं कठीण आहे, लाखात एखादा. पण लाख जे आहेत ते होऊ शकतील का स्थितप्रज्ञासारखे? होऊ शकतील. त्याला शब्द वापरायचा सात्विक कर्ता. हा शब्द नेमका दासबोधामध्ये आहे. सत्वगुण वाढवणं हीच दासबोधाची भूमिका आहे. आणि मग आपण सगळ्यांनी स्थितप्रज्ञ म्हणजे कोण, सात्विक कर्ता म्हणजे कोण, यासाठी गीतेतलंच एक वचन लक्षात ठेवायला पाहिजे, एक श्लोक लक्षात ठेवायला पाहिजे. आणि तो श्लोक अत्यंत महत्त्वाचा आहे. मुक्त संगो नहंवादी धृत्युत्साह समन्वितः सिद्धसिद्धो निर्विकारः कर्ता सात्विक उच्यते. एवढं कळलं तरी निष्काम कर्मयोग म्हणजे काय, स्थितप्रज्ञ म्हणजे काय, भगवद्गीतेचा लाडका मानसपुत्र म्हणजे काय हे स्पष्ट होतं. शब्द बघा, मुक्त संगा. संग म्हणजे आसक्ती, आसक्तीपासून मुक्त झालेला. नहंवादी, अहंवादी न, ज्याला अहंकार स्पर्श होत नाही तो. नामदेवांनी मागणंच मागितलंय, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी. मुक्त संगो नहंवादी. आणि काय असावं, गीता कर्मयोगाला महत्त्व देते. म्हणून भक्ती याचा अर्थ फक्त जपजाप करणं, टाळ झांज हातात घेऊन भगवंताचं नामस्मरण करणं एवढंच आहे का? नाही. त्या श्लोकात 2 शब्द आहेत, धृत्युत्साह समन्विता. धृती म्हणजे धैर्य पाहिजे आणि उत्साह पाहिजे. भक्ती ही नेभरपणाची गोष्ट नाही, बलहीनतेची गोष्ट नाही, तर भक्ती ही उत्साहाची गोष्ट आहे. भक्ती ही धैर्याची गोष्ट आहे. धृत्युत्साह समन्विता. धृती उत्साह समन्वित. मुक्त संगो नहंवादी. आणि मुख्य काय करायचं, भक्त ओळखायचा कसा, तर भक्त ओळखायचा तो म्हणजे आशा निराशेनं वाहून जाऊन उपयोगी नाही. आशा सुख मिळालं हुरळून जायचं आणि दुःख मिळालं की उन्मळून पडायचं. झाड उन्मळतं तसं, त्याला भक्त म्हणत नाही. म्हणून सिद्ध सिद्धो निर्विकारः. सिद्धी आणि असिद्धी याच्याबद्दल विकार न बाळगणारा, विचार करणारा. कारण सुख मिळायचं असेल, यश मिळायचं असेल तर 5 गोष्टींची गरज आहे. दैवमेवात्र पंचमम. इथं विचार आला, इथं विकार नाही आला. तर विकार टाकणारा कसा विकार, सिद्धी आणि असिद्धी, यश आणि अपयश याच्याकडे समदृष्टीनं पाहणारा असा जो कोणी कर्ता सात्विक उच्यते. स्थितप्रज्ञस्य का भाषा
समाधिस्तस्य केशव स्थितधिक किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किं. याचंच उत्तर दिलं आहे. मुक्तसंगो नहंवादी धृत्युत्साह समन्विता सिद्धसिद्धो निर्विकारा करता सात्विक उच्यते. आता अनुसंधानाचा शेवटचा मुद्दा असा की मग गीता आणि भागवत एकाच नाण्याच्या दोन बाजू आपण कशाच्या आधारे म्हणतो. तर बघा, गीता ज्या भक्ताची अपेक्षा करते तो भक्त कसा असावा हे भागवतामध्ये सांगितलेलं आहे. गीता ज्या भक्ताची अपेक्षा करते मुक्त संगो नहंवादी, तो कसा असावा हे कथेच्या रूपानं भागवतामध्ये सांगितलं. म्हणून आपण त्या अनुसंधानाच्या अखेरी एक शब्द वापरूया की सगळ्या भागवतामध्ये ज्या कथा आहेत त्या कसल्या कथा आहेत. सगळ्या भागवतामध्ये ज्या कथा आहेत त्या कसल्या कथा आहेत. त्या सगळ्या भागवतातल्या कथा एकीकडं राजर्षींच्या आहेत किंवा भक्तर्षींच्या आहेत. दोन शब्द बघा. राजर्षी राजा असून ऋषी, भक्तर्षी भक्त असून ऋषी. ऋषी शब्द का वापरला. ऋषी शब्द यासाठी वापरला की ऋषी शब्दामध्ये जो ऋष धातू आहे त्याचा अर्थ दूरचं पाहणारा, दूरदृष्टी असणारा, विवेकशील, साधक बाधक विचार करणारा, त्याला ऋषी म्हणतात. मुनी आणि ऋषी त्याच्यात फरक आहे. मुनी जो असतो तो मनन करतो आणि ऋषी जो असतो तो दूरचं पाहतो, लांबचं पाहतो, द्रष्टा असतो. सगळे ऋग्वेदाचे मंत्र ऋषींना स्फुरले. ऋषी मग तो भक्त असून ऋषी असावा आणि तो राजा असून ऋषी असावा. सगळ्या भागवतामधल्या सगळ्या भक्तांच्या कथा एक भक्तर्षींच्या तरी आहेत, नाहीतर राजर्षींच्या आहेत. अशाच एका भक्तर्षीची कथा आपली भक्तर्षी, तिची कथा आपली 6व्या निरूपणात सुरू होती आणि ती म्हणजे दक्ष प्रजापती याची मुलगी सती. दक्ष प्रजापती तो जो ब्रह्मदेव आहे त्या ब्रह्मदेवाच्या मुलांचं नाव प्रजापती. प्रजापतीची पण मुलं आहेत, त्यातल्या एकाचं नाव दक्ष प्रजापती. तर दक्ष प्रजापती हा प्रजापतीकडनं आपला उत्तराधिकारी नेमला गेला होता. मोठे यज्ञ करत होता. बृहस्पती सवय यासारखा मोठा यज्ञ त्याने केला होता. फक्त या यज्ञाच्या प्रसंगी त्यानं आपल्या मुलीला, जिचं नाव सती असं आहे, बोलावलं नव्हतं. त्याचं कारण तिचा पती जो शिवशंकर, त्या शिवशंकराचं आणि दक्ष प्रजापतीचं वाकडं आलं होतं, भांडण आलं होतं. सगळी गोष्ट मध्ये पाऊण महिना गेला पण तुम्हाला आठवेल त्या सतीचा अपमान झाला होता, तरी तिने तो कानाड टाकला होता. आणि अशा स्थितीमध्ये आपल्या वडिलांच्या घरी बृहस्पती सवय यासारखा मोठा यज्ञ होतोय. सगळे राजे, सगळे भक्त, सगळे देवगण, गंधर्व हे जात आहेत. त्यांची चर्चा आकाशगामी असताना आपण ऐकतोय आणि आपल्याला मात्र जायला मिळत नाही. हिचे नाही म्हटलं तरी कुठेतरी रुखरुख ही सतीच्या मनामध्ये आहे. एक लक्षात घ्यायचं की आत्ता तिचं नाव सती आहे, दक्ष प्रजापतीची मुलगी आहे, पण खरी ती महासती आहे. जेव्हा सतीचं महासतीमध्ये रूपांतर होणार आहे नंतरच्या कालखंडात, तेव्हा आपल्याला जगदंबा भेटणार आहे. पण आत्ता कोणत्या तरी आईवडिलांची आपण जसे आहोत त्यासाठी ही मुलगी आहे. दक्षाची मुलगी असल्यामुळं
त्याला दाक्षायणी असे म्हणतात. त्या दाक्षायणीचा अपमान, तिच्या नवऱ्याचा अपमान तिच्या खुद्द वडिलांनीच केला. तिला निमंत्रणही दिलं नव्हतं. आता कथा तुम्हाला आठवेल की त्यानं आपल्या पतीला शिवशंकरांना विचारलं की एवढे सगळे जात आहेत, मी पण जाऊ का? भले निमंत्रण नसेल, पण आपल्याकडची परंपरा अशी आहे की पतीच्या घरी जायला, गुरुच्या घरी जायला, सुहृदाच्या घरी जायला काही निमंत्रणाची गरज पडत नाही. हे तर माझे वडील आहेत, सुहृद आहेत, अशा वेळेला त्यांनी नाही बोलावलं तरी आपण जाऊया. शिवशंकराने काही उत्तर दिलं नाही. होयही म्हणाले नाहीत आणि नाहीही म्हणाले. तेव्हा सतीला प्रश्न पडला, आता करायचं काय? तेव्हा तिने विचार केला, आपणच मन मोठं करूया. वडिलांनी बोलावलं नसेल तर आपण जाऊया. त्यानिमित्तानं आई भेटेल, मावश्या भेटतील, मावस बहिणी भेटतील, माहेरची माणसं भेटतील, काय जायला हरकत आहे, असा त्याने विचार केला. भागवतकार असंही सांगतात की जरी मूळची ती महासती असली तर आता ती सती होती. सती म्हणजे स्त्री होती आणि स्त्री असल्यामुळं स्वभाव सुलभ, स्त्री स्वभाव सुलभ अशी उत्सवप्रियता तिच्या ठिकाणी होती. थोडं नटावं, मुरडावं, मिरवावं, आपलं कुणी कौतुक करावं असं वाटणं त्यात चूक काहीच नाही. ती उत्सवप्रियता, ती स्त्री स्वभाव सुलभ आहे, ती तिच्या मनात जागी झाली. पुन्हा आई वडील आईची आठवण झाली. वडील रागावतील पण आईसाठी जाऊया म्हणून ती गेली. इथंपर्यंत गेल्या खेपेला आपण होतो. आता ती गेली आणि गेल्यानंतर त्या मंडपामध्ये तिचं स्वागत केलं गेलं. ते आईकडनं आणि बहिणींच्याकडनं, मावश्यांच्याकडनं. पण बाकीची माणसं मात्र काठावरच राहिली, तटस्थ राहिली. याही म्हणाली नाहीत, बसाही म्हणाली नाहीत, काही स्वागत कुणी केलं नाही. कारण त्या प्रत्येकाच्या मनात भीती होती की सतीचं स्वागत केलं तर तिच्या वडिलांना म्हणजे दक्ष प्रजापतींना आवडणार नाही. आणि दक्ष प्रजापती तर आता उत्तराधिकारी आहेत, त्यांना कसं दुखवायचं. माणसं शेवटी नाही म्हटलं तरी स्वार्थ जपतातच. त्यामुळे कुणी काही स्वागत केलं नाही. आईनं केलं, बहिणींनी मावशांनी केलं, पण बाकी कुणी नाही. साहजिकच ती खट्टू झाली. स्वागत मावशांनी आईने केलं, त्या स्वागतामध्ये तिला मानाचं स्थान देण्यात आलं, तिचं पूजन करण्यात आलं, उपचार षोडशोपचार अर्पण करण्यात आले. कुठेतरी मनाला बरं वाटलं, पण त्या बरं वाटण्यामध्ये जीव नव्हता, मन नव्हतं, मन रमत नव्हतं. ती खट्टू होती, ती होतीच होती. आणि एवढ्यात तिच्यावर अशनिपात, विद्युत वीज कोसळावी अशी स्थिती झाली. कारण आपला जो मान केला जातोय तो केवळ उपचार आहे हे तिच्या लक्षात आलंच होतं, पण आपला अपमान तरी होत नाही आहे. पण आता तिच्या लक्षात आलं की आपल्या नवऱ्याचा अपमान होतो. माणसाच्याकडं मान झाला नाही चालेल, पण अपमान, आणि त्यातली ती सती आहे, आपल्या पतीचा अपमान तिला अतिशय टोचला आहे. काय पतीचा अपमान झाला बरं? तर बृहस्पती सवय यासारखा मोठा यज्ञ असताना त्या यज्ञामध्ये सगळ्या देवांना आमंत्रित करून त्यांना आहुती अर्पण केली जात असताना शिवशंकराला मात्र जाणून बुजून दक्ष प्रजापतीनं अपमान करण्यासाठी यज्ञमंडपात शिवशंकराला आहुती हविर्भाग अर्पण केला नाही.
आपल्या डोळ्या देखत आपल्या पतीचा सासऱ्यांच्याकडनं अपमान होतोय हे बघता क्षणी नाही म्हटलं तरी सती अतिशय संतापली. ती जितकी संतापली त्याच्यापेक्षा तिच्याबरोबर जे रुद्रगण आले होते तिनं बोलावले नव्हते, पण शिवशंकरांनीच पाठवले होते. ते रुद्रगण आणखी संतापले. यांचा संताप जरा कमी करून आपलंच मन मोठं करून सती पुढे झाली आणि आपल्या वडिलांना म्हणाली की बाबा तुम्ही चुकता आहात, तुम्ही काय करताय तुमच्या लक्षामध्ये येतं का? तुम्ही प्रत्यक्ष शिवशंकरांचा अपमान करताय. ज्याचं नाम घेतल्यानंतर साक्षात विष्णू प्रभू राम हे उद्धरून जातात. जे जे अशिव असतं त्याचं रूपांतर शिवामध्ये होतं. जे जे अमंगल असतं ते ज्याच्या नामामुळं मंगल होतं. अशाचा अपमान तुम्ही करता. ज्याचं नामस्मरण केल्यानं माणसं पापमुक्त होतात त्या शिवशंकराचा अपमान तुम्ही करता. त्यावेळी स्वतःला सावरा, मनातली आढी काढून टाका आणि सगळ्यांच्या बरोबर माझ्या पतींचा सुद्धा यज्ञ मंडपामध्ये हवीर्भाग अर्पण करून यथोचित सन्मान करा. हे सांगताना भागवतकार सांगतात अरुद्र भागम तमवेक्षच अध्वरम पित्राच देव कृतहेलन विभव अनादृता यज्ञ सदस्याधीश्वरी सकोपलोकानिव धक्षती ऋषा. ऋषा म्हणजे संतापलेली, ऋषा संतापलेली. धक्षती म्हणजे भस्म करायला सिद्ध झाली. धक्षती ऋषा संतापलेली, भस्म करायला तयार झाली. लोकानिव त्रैलोक्याला कोण? सकोप राग आलेली सती. ज्या सतीला राग आलाय, जी सकोप आहे ती इतकी संतापली की जणू काही ती आता त्रैलोक्याचा नाश करेल असं वाटायला लागलं. मुळामध्ये ती महासती होती. तिचाही सन्मान देखल्या देवा दंडवत इतकाच केला गेला होता. जी त्या यज्ञाची अधिष्ठात्री देवता होती आणि ती महासती होती. हे कळण्यासाठी भागवतकर शब्द वापरतात. यज्ञ सदस्य आधीश्वरी. यज्ञ मंडपामध्ये जितके सदस्य होते, ऋषीगण होते, पृथ्वीज यजमान होते, त्या सगळ्यांची अधीश्वरी अधिष्ठात्री देवता. इथं थोडं सांख्य तत्वज्ञान आठवायचं, प्रकृती आठवायची, शक्ती आठवायची. शिवशक्तीमधलं शक्तीचं स्थान लक्षात येतं आणि मग यज्ञाची ती अधीश्वरी का म्हटलं हे लक्षात येतं. असं असताना यनादृता तिचा अपमान केला गेला देखल्या देवादंड म्हणून ती संतापली. जणू काही त्रैलोक्य भस्म करील असं वाटायला लागलं. तिच्या संतापामध्ये क्रोधही होता आणि दुःखही होतं. क्रोध आणि दुःख याची मिळणी झाली होती. काय दुःख होतं बरं? तर दुःख होतं आपला अपमान झाला आहे, पण त्याहीपेक्षा आपल्या नवऱ्याचा अपमान झाला. हे सांगताना भागवत शब्द वापरतात अरुद्र भागम तम अवेक्ष च अध्वरम. अध्वर म्हणजे यज्ञ आणि यज्ञाचा जो प्रमुख असतो त्याला अध्वर्यू असं म्हणतात. तर हा जो अध्वर होता तो अरुद्र भागम. त्यामध्ये रुद्राचा भाग म्हणजे वाटा नव्हता. तम अवेक्ष ते पाहून
एवढा मोठा यज्ञ केला आणि देवांचा देव जो महादेव त्यालाच वगळलं. रुद्रभागम तम अवेक्ष अध्वरम. आणि स्वतः कोण आहे? यज्ञ सदस्य अधीश्वरी. हे पाहिल्यानंतर तर अपमान कुणाकडनं झाला बघा. कुणी परक्या माणसानं अपमान केला तर आपल्याला झोपतोच, पण जवळच्या माणसाने केला तर अधिक झोपतो. तसा अपमान साक्षात आपल्या जन्मदात्या वडिलांनी केला. हे सांगताना शब्द वापरला आहे, पित्राच देव कृत हेलन विभव. हेलन मराठीमध्ये हेळणा म्हणजे अपमान. हेलन, हेलना, हेळणा, अपमान कुणी केला? पित्राच. पितृ, पितर, आई वडील यांनीच देव म्हणजे आपल्या पतिदेवाचा म्हणजे महादेवाचा विभव, एवढा मोठा तो विभूतीवान असताना कृत हेलन, त्याची हेळणा केली, हिडीस केलं, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. साहजिक सकोप अत्यंत रागावलेली, दृश्या संतापलेली आणि त्रैलोक्याचाही नाश करेल अशा प्रकारची ती तयार त्या ठिकाणी दिसू लागली. दक्ष प्रजापतीची समजूत घालायचा प्रयत्न सतीने केला, वारंवार विनंती केली, पण परिणाम शून्य झाला. मग मात्र भागवतकार नेमका शब्द वापरतात, सतीमधली कन्या मागं पडली आणि पत्नी जागी झाली. सतीमधली कन्या मागं पडली आणि पत्नी जागी झाली. कन्येच्या लक्षात आलं, हा छान प्रसंग भागवतकार रंगवतात की कधी कधी हिमालयावर संसार प्रपंचामध्ये आपल्या पत्नीला हाक मारताना मुद्दा म्हणून महादेव तिला दाक्षायणी या नावानं हाक मारत असत. ते नाव तिला आत्तापर्यंत टोचत नव्हतं, पण आता मात्र ते नाव टोचायला लागलं. दाक्षायणी हे प्रिय नाम वाटेना तर संतापजनक वाटायला. कन्या मागं पडली, पत्नी जागी झाली आणि पत्नी म्हणायला लागली की आता पत्नीच टिकली पाहिजे, कन्या संपली पाहिजे. कन्या म्हणून आपण दाक्षायणी आहोत, आपण दक्ष राजाची मुलगी आहोत. आपल्याला देह वडिलांनी दिलाय, आता तो देहच टाकला पाहिजे. आता दाक्षायणी नाव संपवलं पाहिजे. आता फक्त सती उरेल, महासती उरेल, दाक्षायणी संपेल. त्रैलोक्य नष्ट करणं एक वेळ सोपं आहे, पण स्वतःला नष्ट करणं सगळ्यात कठीण आहे. पण भागवतकार सांगतात, आपला विषय चालला आहे, कोणाच्या कथा आहे? भक्तर्षी आणि राजर्षी. तुम्ही दाक्षायणीला राजर्षी म्हणू नका, म्हटलं तरी चालेल, की शिवशंकर राजाचा आहे, पण ती भक्तर्षी मात्र नक्की आहे. आणि तिने ठरवलं की हा देह आपण योग मार्गानं नष्ट करून टाकायचा. आणि ती खरोखरच आत्मसमर्पणाला सिद्ध झाली. भागवतकार तुमच्या माझ्यासाठी कथेचं वर्णनसुद्धा अत्यंत सविस्तर, सघन, सरेषांकित असं करतात. इथं वर्णन करताना तिनं कशा प्रकारे आत्मसमर्पण केलं हे मोठं अचूकपणे सांगितलं. तिनं पीत वस्त्र धारण केलं, ती उत्तराभिमुख बसली, तिनं मौन व्रत धारण केलं, योग समाधी लावली, शिवशंकरांच्या चरणाचं ध्यान केलं, समाधी व्रत स्वीकारलं आणि आपल्या योग मार्गाच्या शक्तीनं आपल्या पोटातील योगाग्नी
अंतराग्नी, जठराग्नी नव्हे, अंतराग्नी हा जागा केला. आणि वर्णन छान आहे, आपला देह कापराप्रमाणे जाळून टाकला. कर्पूरवत, याला मोठं महत्त्व आहे. कारण कापूर हा एकच पदार्थ असा आहे जो देवाला प्रिय आहे, की देवासमोर तो लावल्यानंतर तो वायुरूप होतो आणि खाली काहीही पुरत नाही. रक्षा, राख, डाग हा सुद्धा उरत नाही. योग्यानं कसा देह ठेवावा, शब्दच बघा, देह ठेवणे. योगी मरत नाही, योगी देह ठेवतो. सहजता आहे त्याच्यामध्ये. वासांसी जीर्णानी यथा विहाय, त्याची पक्की आठवण आहे. त्या कर्पूरवर तिनं देह समर्पित केला. आणि वाक्य आहे, दक्षाशी असणारं दैहिक नातं तोडून टाकले. दक्षाशी असणारं दैहिक, देहानं मिळालं जे होतं ते तोडून टाकलं. भागवतातले शब्द बघा, स्पृष्टा जलम पीत दुकूलम संवृत्ता निमिल्य दृक् योगपथम समाविशत. पुन्हा रेखांकित चित्रण, तिनं पीत वस्त्र धारण केलं. पीत दुकूल म्हटलं, दुकूल म्हणजे वस्त्र. आणि त्याच्यापूर्वी शब्द आहे स्पृष्टा जलम, आचमन केलं. आपले सगळे विधी बघा, त्याच्यामध्ये आचमन का असतं. स्पृष्टा जलम, पीत दुकूलम, आणि असं करून निमिल्य दृक् योगपथम समावेश. निमिल्य म्हणजे डोळ्याच्या पापण्या मिटून, दृक् म्हणजे डोळे, दृक् डोळ्याच्या पापण्या, निमिल्य योगपथम, अंतर्मुख झाल्याशिवाय योगमार्ग शक्य नाही आहे. अंतर्मुख होण्यासाठी बहिश्चक्षु मिटावे लागतात आणि अंतश्चक्षु उघडावे लागतात. योगपथम, तो योगाचा मार्ग, ज्याला गीता देवयान म्हणते, उत्तरायण म्हणते, तो योगपथम, त्या मार्गानं ती समाविशत, स्वतःला तिनं अर्पण करून टाकलं. थोडक्यात दक्षकन्या दाक्षायणी संपली. ही बातमी शिवशंकरांच्या कानावर गेली. शिवशंकर अत्यंत दयाळू आहे, अत्यंत कनवळू आहे. पुढे उल्लेख येणार आहे की त्यांच्या इतका लवकर वश होणारा दुसरा देवच नाही. आपल्याला अनेक कथातून हे माहिती आहे. म्हणून तर राक्षसांचं फावतं हे आपल्याला माहिती आहे. असा जो शिवशंकर, तो जितका दयाळू आहे, जितका मायाळू आहे, तितकाच तो कोपिष्ट आहे. त्यात आपल्या सासऱ्यानं आपला अपमान तर केलाच, मुलीचा अपमान तर केलाच, पण तो अपमान इतका केला की मुलीला वडिलांशी असणारं नातं तोडावंसं वाटलं. हे लक्षात आल्यानंतर शिवशंकर अतिशय संतापले. संतापलेल्या अवस्थेत ते उठून उभे राहिले. आता तांडव नृत्य होणार. जटाभार विस्फारला गेला आणि शिवशंकराने आपल्या त्या जटेपैकी एक जटा काढली आणि हिमालयाच्या एका पाषाण खंडावर ती जोरामध्ये आपटली. ती जटा आपटल्यानंतर ज्या ठिणग्या उडाल्या त्याच्यामधून अग्निपुरुष जन्मास आला. त्या अग्निपुरुषाचं भागवतातलं नाव वीरभद्र, हे आपल्याकडे नाव प्रसिद्ध आहे. हा शंकराचा पुत्र आहे. भद्र म्हणजे कल्याण करणारा, पण हे कल्याण वीरतेला हातात हात घालून आहे, दुबळेपणाला नाही. तो वीरभद्र जन्मास आला. कसा? आकाशाला भिडलेला,
प्रचंड शरीर असणारा, बळकट शरीरयष्टी असणारा, ज्याचे डोळे खदिरांगणासारखे नव्हे तर सूर्यासारखे तेजस्वी आहेत, असा अनेक हातांचा, त्या अनेक हातामध्ये अनेक शस्त्र धारण केलेला महाकाय वीरभद्र शिवपुत्र शिवशंकरासमोर उभा राहिला आणि म्हणाला, वडिलांना म्हणाला, पित्राज्ञा काय आहे? वडिलांची आज्ञा काय आहे? जन्म झालाय तो अवतार कार्य आहे. वीरभद्र जन्मलाय तो कोणत्या तरी कामासाठी जन्मलाय. त्याचा जन्म उगीच नाही आहे, सहेतुक आहे. तो भगवंताचा अंशावतार आहे. मग आपण बोललोय अंशावतार ही कल्पना आपल्याकडे भागवतानं मोठी छान निर्माण केली आहे. त्यामुळं पूर्ण पुरुषोत्तम श्रीकृष्ण असतो, मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम असतो आणि बाकी सगळे अंशावतार असतात. अंश असला, सूर्यकिरण असला, अग्नीची ठिणगी असली, गंगा जल असलं की त्यात त्यांचे गुण येतात. त्यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. वीरभद्र अंशावतार म्हणून उभा राहिला आणि विचारता झाला की काय करू. वडील म्हणाले, आता सैन्यासह दक्ष प्रजापतीवर हल्ला कर, सैन्य नष्ट कर आणि दक्ष प्रजापतीला मृत्यूदंड दे. शिवशंकराचा न्याय असा आहे, लेचा पेचा नाही. जाऊ दे, बघूया, उद्या बघू, परवा बघू असं नाही. दोनच आज्ञा, शत्रूचा नाश कर आणि दक्ष प्रजापतीला मृत्यूदंड दे. वीरभद्र निघाला, सैन्य निघालं. सैन्याच्या पायाच्या धुळीनं त्रैलोक्य माखलं. दक्ष राजापर्यंत बातमी गेली. त्रैलोक्य चिंतातूर झालं आणि म्हणायला लागलं, या दक्ष राजाला पण कळत नाही वाटतं, शिवशंकर इतके संतापतील ह्याच्या लक्षात येऊ नये. नावं ठेवली जाऊ लागली. दक्ष राजाला आपली चूक कळली, पण आता हातातून सगळं निसटलं होतं. दोन्ही सैन्याचं घनघोर लढाई झाली. त्या घनघोर लढाईमध्ये वीरभद्रानं वीरभद्रासारखाच पराक्रम केला आणि समोरासमोर हातघाईची लढाई करून चक्क दक्ष प्रजापतीचं मुंडकं उडवलं. त्याला मृत्यूदंड दिला गेला आणि वीरभद्र मग परत आला. वीरभद्र परत आला. अवतार कार्य संपलं, पण या सगळ्या झटापटीमध्ये त्रैलोक्य हे भयचकित झालं, विस्मित झालं. धुळीनं माखून गेलं, रक्तानं माखून गेलं आणि त्रैलोक्याचं काय होणार, काय घडणार. शंकर संतापलेले थांबणार का थांबणार नाही. वीरभद्र अवतार कार्य संपलं निघून जाणार का अजूनही शिल्लक राहणार, ही चिंता सगळ्या देवांना त्रास देऊ लागली. नेहमीच्या पद्धतीने सगळे देव ब्रह्मदेवाकडे गेले आणि सगळ्या देवांसकट ब्रह्मदेव विष्णूकडे गेला. हे आपल्याकडं ठरलेलं आहे, म्हणजे कशानंतर काय व्हायचं हे ठरलं. ब्रह्मदेव आणि विष्णू देवांसकट गेले तेव्हा विष्णूनं सांगितलं की ब्रह्मदेव आलाय, मी स्वतः विष्णू इथं आहे, पण मला दोघांनाही आम्हाला शिवशंकराचा राग शांत करणं शक्य नाही. आपल्याकडे तिन्ही देवांची कामं ठरली आहे, आपल्याला माहिती आहे. जन्म झाला, संरक्षण झालं, आता नाश असेल तर नाशच होणार. अख्खा नाश झाल्याशिवाय पुन्हा जन्म नाही. तर विष्णूनंही हात वर केले. ब्रह्मदेवही चारी मुखाने नकारच देते झाले आणि पुढे त्या दोघांनी युक्ती सुचवली की विषाला मारायचं असेल तर विषच लागतं, रागावर मात करायची असेल
तर क्रोधच लागतो. तर शंकराला वळवायचं असेल तर शंकराला शरण जा, दुसरी काही शक्यता नाही. आणि ब्रह्मदेव गोष्ट म्हणाले ते चांगलं आहे की शंकर जितके तापट आहेत तितकेच मायाळू आहे. त्यांच्या इतका चटकन प्रसन्न होणारा देव दुसरा नाही. अगदी शब्दच आहे, प्रसाद यध्वम परिशुद्ध चेतसा क्षिप्रम प्रसाद प्रगृहित अंघ्री पद्मयुगुलम. शब्द छान आहे. अंघ्री म्हणजे चरण, पदकमल शंकराच्या पायावर जाऊन डोकं ठेवा. तो कसा आहे बरं? क्षिप्रम प्रसादम. क्षिप्र म्हणजे ताबडतोब, प्रसाद म्हणजे अनुकूल होणारा, चटकन ऐकणारा. क्षिप्र प्रसाद तो आहे. प्रसाद यध्वम, त्यालाच प्रसन्न करा. अट मात्र एक आहे. भागवतकार आपला मुद्दा सोडत नाहीत. अट मात्र एक आहे, परिशुद्ध चेतसा. तुमचं चेतस म्हणजे अंतःकरण परिशुद्ध पाहिजे. भाव तेथे देव. शंकराला वश करायचं असेल तर शंकरासारखंच निर्मळ मनाचं व्हायला पाहिजे. रागही येतो आणि लोभही जन्मतो, प्रेमही करतो आणि संतापतो. आई असते तसं. आईचं मन जसं गंगा जलासारखं निर्मल असतं तसंच आपल्या शिवशंकरांचं आहे. ब्रह्मदेवाने सल्ला दिला आणि देव ब्रह्मदेव विष्णूसह शंकरांना भेटायला गेले आणि त्यांना पहिला धक्का बसला. त्यांना वाटलं होतं की वीरभद्र अजून आहे, त्याचा अवतार कार्य संपलेलं नाही, त्याला जन्म देणारा शिवशंकर संतापलेला असणार. जटाजूट, जटाभार, तांडव नृत्य सगळं चालू असणार आणि सगळे कैलासावर गेले आणि धक्का बसला की शिवशंकर यातले काहीच नव्हते. उलट ते एका आसनावर बसले होते. शेजारी सनक सनंदन असे भक्त होते. ब्रह्मचर्चा चालली होती. नारद मुनी काही प्रश्न विचारत होते आणि शिवशंकर त्यांना उत्तर देत होते. इंग्रजी शब्द वापरायचा तर ट्रान्सपरन्सी. बघायला गेले होते, शिवशंकर संतापलेले आणि दृश्य काय दिसलं बघा. उपदिष्टम दर्भासने साधवे सह सनातनम नारदाय प्रवचंत पृच्छन्ते शृण्वतां सतां. पृच्छन्ते, शिवशंकर पृच्छा करत होते. कशाबद्दल? ब्रह्म सनातन कसा आहे. तसं चमत्कारिक आहे. ब्रह्मदेव आले, विष्णू आलाय आणि शिवशंकर चर्चा काय करताय? ब्रह्म सनातन कसा आहे. कुणाबरोबर चर्चा? देवर्षी नारदांच्या बरोबर. कोणत्या सभेत? साधू समागम. आणि सभेचे भूषण कोण? सनक सनंदन. इतकी उपनिषेधाची स्थिती कैलासावर कशी काय निर्माण झाली याचा विचार करा. कुठं आहे तो वीरभद्र, कुठं आहे ते जटा, कुठं आहे तो मृत्यूदंड, कुठं आहे ते तांडव नृत्य आणि कुठं आहे चित्र. हे असंच असतं. भागवतकार सांगतात की ब्रह्मचर्चा आणि सृष्टीची निर्मिती, ब्रह्मचर्चा आणि सृष्टीचा विनाश, हे सगळंच मुळी ब्रह्मतत्वाचा विचार केलं तर हातात हात घालून जातं. उपमेच्या भाषेमध्ये बोलायचं तर आपल्याला माहिती आहे, ज्वालामुखीचे 2 प्रकार असतात. एक सुप्त ज्वालामुखी आणि एक जागृत ज्वालामुखी. पण मला सांगा, सुप्त ज्वालामुखी जरी असला तरी त्याच्या तोंडावर द्राक्ष तेल कधी जन्मास येते का? ज्वालामुखी आहे, सुप्त आहे, पण सुप्ताच्या मुखावर काय आहे?
द्राक्षवेल. कशी द्राक्षवेल? ज्ञानेश्वरांच्या भाषेत जुन्या काळात एवढी श्रीमंती होती की द्राक्षाच्या वेलीला खत म्हणून दूध घातलं जायचं. यादव काळात एवढी श्रीमंती होती. ती द्राक्षवेल ज्वालामुखीच्या तोंडावर असते का? नसते, पण ब्रह्मतत्वात असते. त्यानं ब्रह्मतत्वामध्ये मरण आणि अमरत्व हातात हात घालून जात. म्हणून शिवशंकर आदल्या क्षणी भयानक रूपामध्ये असतात आणि पुढच्या क्षणी देवर्षी नारदांच्या बरोबर चर्चा करत असतात. हे नेमकं आपल्याला कळायला पाहिजे असेल तर उपनिषदामध्ये ईशावास्य उपनिषद आहे. त्याच्यामध्ये विद्या ही 2 प्रकारची सांगितली आहे. एकाला पराविद्या म्हणतात आणि एकाला अपराविद्या म्हणतात. ब्रह्म सनातन हे फक्त पराविद्येचं नाही आहे, अपराविद्येचं आहे. ते सृष्टीचं पण आहे आणि अमरत्वाचं पण आहे. ते समुद्र मंथनाचं आहे. त्यात विषयी आहे आणि त्यात अमृतही आहे. हे असंच आहे कारण ते अनाकलनीय आहे. त्यालाच परब्रह्म म्हणतात. एवढ्यासाठी आपण सगळं बोललो. तर भगवद्गीता बघा, तुम्ही भागवत बघा, शेवटी ब्रह्मचर्चा कायम आहे. ती शिवशंकर नारद मुनीशी करताना आपल्या दिसणार. ब्रह्मदेवाचा सल्ला माहिती होता म्हणून देवानी शंकराची स्तुती सुरू केली आणि म्हणायला लागले की तुम्ही सर्वज्ञ आहात, दयासागर आहात. अपराध्यांना शासन करणं याच्यापेक्षा क्षमा करणं हे आपलं कर्तव्य आहे. दक्ष राजानं अपराध केला यात कोणत्याही प्रकारची शंका नाही, पण तुम्ही कारुण्य सिंधू आहात. असं असताना तुम्ही काय मृत्यूदंड द्यायचा तो दिलात. आता त्याचाही मार्ग संपला. सती ही सती गेली. आता सगळं चित्र संपलं. आता त्रैलोक्य पुन्हा जसं पहिलं होतं तसं होऊ दे. मरणाला मारून अमरत्व जन्मास येऊ दे. भागवतकार सांगतात शिवशंकर जे उत्तर देतात ते शिवशंकरांना शोभणारच आहे. शिवशंकर म्हणतात की अहो, मी त्या दक्ष राजाला, दक्ष प्रजापतीला जो दंड दिला तोही शेवटी परमात्म्याच्या मायेचाच खेळ होता. सगळं एकमेकामध्ये गुंतलेल्या लक्षामध्ये घ्या. परमात्म्याच्या मायेचाच खेळ होता. दंड देणं आवश्यक होतं म्हणून दंड दिला. तो चुकला होता म्हणून त्याला शिक्षा केली. पण दंड आणि शिक्षा ही प्रकृती नाही आहे. दंड आणि शिक्षा ही विकृती आहे. दंड शिक्षा सोडून जी क्षमा असते ती प्रकृती आहे आणि त्याहीपेक्षा ती संस्कृती आहे. हे सांगताना भागवतकार सुंदर सुभाषित लिहितात. शब्द असे, ब्रह्मदेवाला शिवशंकर उपदेश करते झाले. हे ब्रह्मदेवा, अरे कुणी चुकला तर ते मनातही ठेवायचं नसतं आणि त्याचा पुन्हा उल्लेखही करायचा नसतो. किती सुंदर सुभाषित आहे. नाघम प्रजेश बालानां वर्णये नानुचिंतये देव माया विभूतानां दंडस्तत्र धृतो मम. शब्द आहे नाघम प्रजेश. प्रजेचा ईश ब्रह्मदेव. न अघम, पाप लक्षात ठेवायचं नाही. ना तर कोणाला उपदेश आहे? ब्रह्मदेवाला. नाघम प्रजेश बालाना वर्णये न अनुचिंतये. लहान मुलगा चुकला तर ते मनातही ठेवायचं नाही. आणि आपण शब्द वापरूया, उगाळतही बसायचं नाही. हे आपल्यासाठी आहे. मनातही ठेवायचं नाही
आणि अनुचिंतये न अनुचिंतये उगाळतही बसायचं नाही. मी सरळ काय आहे बरं, देव माया विभूताना, तो का चुकला, मायेचा खेळ, त्याला का शिक्षा झाली, मायेचा खेळ. आणि मायेचा खेळ का आहे, भगवंताची इच्छा. तुमच्या माझ्यापाशी उत्तर नाही. किती भागवत सांगितलं, किती भगवद्गीता सांगितली, ते असं का, याचं उत्तर तुमच्या माझ्यापाशी नाही. भगवंताची इच्छा. देव माया विभूताना, देवाच्या मायेनं अभिभूत होणं, परिणामस्वरूप होणं. दंडस्तत्र धृतो क्षमा, मी दंड दिला, पण दंड ही प्रकृती नाही आहे, क्षमा ही प्रकृती आहे, असं ब्रह्मदेवाला शिवशंकर सांगतात. असं आपल्या लक्षामध्ये येतं. आणि मग शेवट गोड व्हायला पाहिजे. शेवट गोड होण्यासाठी ब्रह्मदेव म्हणाले, आता ही आपल्याकडं आहे, त्या आपल्याकडं मागं मी सांगितलं बायबल, त्या इसाई धर्म यांच्यामध्ये ज्याप्रमाणे भगवंताच्या देवाच्या तोडीचे दानव आहेत, इस्लाम धर्मामध्ये इब्लीस म्हणून आहे, आणि ख्रिश्चन धर्मामध्ये सैतान म्हणून आहे. हा सैतान आणि इस्लाम मुसलमान धर्मामधला इब्लीस हे देवाशी समकक्ष आहे. तसा आपल्याकडे नाही. आपल्याकडे सैतान हा शब्दच नाही. आपल्याकडे शेवटी विरोध भक्ती आहे. आपल्याकडे शेवटी विरोध भक्ती आहे. म्हणून भागवतकार जाता जाता गंमत सांगतात ब्रह्मदेवाला. शिवशंकर म्हणाले, अरे तू मला क्षमा कर म्हणतोस, मी क्षमा तर करतोच, पण शेवटी दक्ष प्रजापती झाला तर तो माझाच सासरा आहे, माझ्याच बायकोचे वडील आहेत. आणि आत्ता सांगितलं बालाना न अनुचिंतये, सोडून द्यायचं. मग सासऱ्यांना पुन्हा मी जिवंत करतो. फक्त आता पहिलं आठवा, भगवद्गीतेतला सात्विक करता जन्मास आला. मुक्त संगो नहम वादी धृतसार समन्विता. आणि भागवतकाराने त्याच्या तोंडामध्ये घातलं, हा प्रजापती दक्ष प्रजापती म्हणायला लागला की महादेवा, मी शतशः अपराधी आहे, अज्ञानामुळं मी तुमच्याशी चुकीचं वागलो, तुमचा अपमान केला, पण तुम्ही महादेव आहात, तुम्ही मला क्षमा करा. क्षमा मागितली गेली. आता देहही बदलला. दाक्षायणी सती जी होती ती महासती रूपामध्ये, शक्ती रूपामध्ये शिवशंकराशी एकरूप झाली. आणि आपल्या दृष्टिकोनातून प्रथम स्कंध जे आहेत त्या स्कंधामधला चौथा स्कंध आपला चालला आहे. त्या चौथ्या स्कंधातला निम्मा भाग संपला. उरलेल्या स्कंधाच्या निम्म्या भागामध्ये आपल्याला 2 कथा मुख्यतः मिळणार आहे. एक कथा तुम्हाला मला सगळ्यांना माहिती असणारी ध्रुव बाळाची कथा, आणि नंतर एक रूपक भेटणार आहे ज्याला पुरंजन राजाचं रूपक असं म्हटलं. आपण ज्ञानेश्वरी वाचायला लागलो तर ज्ञानेश्वरीमध्ये माया नदीचं रूपक येतं, आणि तितकं अप्रतिम येतं की सांग रूपक कसं असावं, सांगोपांग रूपक कसं असावं, नदी म्हटलं तर त्यातला भोवरा पण पाहिजे, हे सगळं कसं असावं हे माया नदीच्या रूपकातून भेटतं. तसं भागवतामध्ये सुद्धा आपल्याला 2 रूपकं भेटतात. एक थोड्या वेळाने येणार आहे ते म्हणजे पुरंजन राजाचं रूपक. एका राजाचं नाव आहे पुरंजन, नाव सार्थ आहे, त्यांना आपण सगळे पुरंजन आहोत. पुर म्हणजे देह, तर पुरे शक्ती 6 पुरुष आहात. आपण सगळी माणसं देहधारी आहोत. त्या ठिकाणी बघूया. पण आता सगळ्यांना परिचित असणारी कथा ती म्हणजे ध्रुव बाळाची. त्या कथेकडे जाऊ.
ध्रुव बाळाची कथा सगळी आपण लक्षामध्ये घेऊ, पण एकदम तुम्हा सगळ्यांना मी थोडंसं पुढं नेतो आणि जे आजपर्यंत आपल्या भागवतात लक्षात आलं नाही ते लक्षात आणून देतो. म्हणजे ध्रुव बाळ जो आहे या ध्रुव बाळाला ध्रुव ताऱ्याचं रूप प्राप्त झालं हे तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे. पण आपल्याला भागवतात हे माहिती आहे का की ध्रुव ताऱ्याचं आढळ रूप प्राप्त झाल्यानंतर ध्रुव बाळाला पश्चाताप झाला आणि तो मनात विचार करायला लागला की आपण नारद मुनींचं सगळं ऐकलं नाही. नारद मुनींनी आपल्याला देवाची भक्ती करायला सांगितली, आपण भक्ती करून आढळ पद मिळवलं, पण आपण देवाची भक्ती करून देव मिळवला नाही. याबद्दल ध्रुव बाळाला दुःख झालंय. आणि हे जेव्हा भागवतामध्ये आपण वाचतो तेव्हा मग आधीची सगळीची कथा तुम्हाला मला माहिती आहे. त्या कथेपेक्षा ध्रुव बाळाला झालेल्या दुःखाची कथा आपल्या मनामध्ये अधिक जागी, तिच्याकडं जायचं. पण ध्रुव बाळाची कथासुद्धा भागवतकारांनी मोठी छान रंगवली. ध्रुव बाळ वय किती असणार? 7-8 वर्षाचं. त्याहूनही लहान. पण वडिलाच्या मांडीवर बसण्याचा हट्ट धरणारा तो 5-6 वर्षाचा मुलगा असण्याची शक्यता दाट आहे. असा जो ध्रुव बाळ, त्या ध्रुव बाळाच्या वडिलांचं नाव उत्तान पाद उत्तान चरण. आता भागवतामध्ये संवाद कथा ही कायम आहे. संवाद कथा कायम आहे. म्हणजे मूळ धागा काय? शुकाचार्य राजा परीक्षितीला 7 दिवसामध्ये मोक्ष मिळवून द्यायचा. 7 म्हणून भागवत कथा सांगतात. मध्ये मध्ये संवादात मैत्रेय आणि विदुर येणार आहे. आत्तासुद्धा परीक्षिते राजाला शुकाचार्य कथा सांगतायत, उपकथानं विदुराला मैत्रेय सांगतो. आठवते सगळ्यांना. आता मैत्रेय विदुराला कथा सांगतोय तेव्हा संबंध भागवतामध्ये मगाचा शब्द पुन्हा लक्षात घ्या. एक राजांच्या कथा आहेत आणि भक्तांच्या कथा आहेत. पूर्वी बोललोय पण पुन्हा 2 मिनटं खर्च करूया. राजाच्याच कथा का? तर आज नाही, पण भागवताच्या कालखंडामध्ये एक गोष्ट खरी होती, यथा राजा तथा प्रजा. आज लोकशाहीचं चित्र बदललं आणि ते बरोबर आहे. पण ज्या कालखंडामध्ये भागवत जन्मास आलंय त्या कालखंडामध्ये नेतृत्व राजाकडं होतं. कारण कथा येणार त्या राजाच्या. मग जडभरत असेल, ऋषभदेव असेल, सगळे राजे. आणि दुसऱ्या कोणाच्या कथा येणार? भक्तांच्या. आत्ता सांगितलं भक्त ऋषी आणि राजर्षी. पुन्हा त्यात एकमेकांमध्ये मिसळणार. जे जडभरत राजा भरतही असणार, जडभरत असताना तो ऋषी असणार आणि जडभरत रूप टाकून पुन्हा भरत होताना तो देवरूप देवकोटीला जाणार. त्यामुळे हे असणारच. तसंच सगळ्या कथा राजांच्या आहेत. पुन्हा 2 वंशाच्या कथा आहेत. एक सूर्यवंश आणि चंद्रवंश. त्यातला सूर्यवंश लक्षात ठेवायचा प्रभू रामचंद्र. चंद्रवंश लक्षात ठेवायचा भगवान गोपालकृष्ण. आणि त्या चंद्रवंशाच्याच पोटामध्ये एक वंश आहे ज्याचं नाव आहे यदुवंश. यदुवंश हा चंद्रवंशच आहे. तो श्रीकृष्णाचा आहे, हे लक्षात ठेवायचं. मग आता चंद्रवंशाची कथा चालली आहे. त्या चंद्रवंशाच्या कथेमध्ये एक मनू येतो. मागं आपण मनूचा उल्लेख केला आहे. त्या मनूचेही 28 प्रकार आहेत. आत्ता जो मनू आहे तो वैवस्वत मनू आहे.
एक स्वयंभू मनू आहे. स्वयंभू शब्दापासून जन्मास आला. असाच कोणी मनूचा मासा मागे आपण बघितलेला आहे. तो मनूही माहिती आहे. आत्ता जो चालला आहे तो स्वयंभू मनू. आणि त्याला 2 मुलगे, 2 राजीपुत्र. एकाचं नाव प्रियव्रत आणि एकाचं नाव उत्तानपाद, उत्तान चरण. आपण भागवतामध्ये ध्रुवाची कथा पुन्हा पुन्हा ऐकतो. तुम्हाला मला सगळ्यांनाच माहिती आहे. पण आपण कधी हा विचार केला का की याच्या वडिलांचं नाव उत्तान चरण हे कसं काय? म्हणजे राजसिंहासनावर बसल्यानंतर आपले चरण हे खालीच असणार ना. बरं, दरबारात बसल्यानंतर माणूस एक वेळ वीरासन घालून बसेल, वीरासन, तेव्हा त्याचे चरण हे दिसणार नाहीत, पण ते उत्तानही असणार नाहीत. मग उत्तान चरण, उत्तान पाद हे राजाचं नाव भागवतामध्ये इतक्यांदा काय हवं? ध्रुव बाळाच्या वडिलांचं नाव हेच का असावं? पण बाकीची नावं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे उत्तान चरण राजाच्या 2 पत्नी, एक सुरुची आणि एक सुनीती, 2 मुलगे. एकाचं नाव उत्तम आणि एकाचं नाव सगळ्यांनाच मान्य असणारं ध्रुव. म्हणजे अडचण नाही आहे. मग उत्तान चरण असंच का असावं? विचार करताना लक्षामध्ये येतं की उत्तान चरण हे नाव प्रातिनिधिक आहे. ते तुमच्या माझ्यासाठी आहे, ते आपल्या सगळ्यांसाठी आहे. आपण सगळे उत्तान चरणच आहोत. म्हणजे कसं, तर आपण जमिनीवर पाय ठेवून चालतोय, पण आपलं मूळ वरच्या बाजूलाच आहे. आपले चरण वरच्या बाजूलाच आहे. आणि विसरू नका म्हणून गीतेत 15वा अध्याय आला आहे, ज्याच्यामध्ये अश्वत्थाची कथा सांगितली. आपण गीता आणि भागवत एकमेकाशी जोडतोय. मग उत्तान चरण राजाचं नाव कुठून आलं असावं? मी माझा तर्क सांगतो. तो तसाच असेल असं नाही, पण माझा तर्क असा की भागवतकारांना उत्तान चरण नाव जे सुचलं आहे ते व्यासांच्या मनामध्ये 15वा अध्याय पक्का डोक्यामध्ये होता म्हणून सुचलं आहे. आणि मग आपल्याला चरण आठवतात. ऊर्ध्वमूल मधशाख मश्वत्थम प्राहुरव्ययम 15:1. अधश्चोर्धम प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा 15:2. आणि 15:2मध्येच अधश्च मूला न्यनुसंततानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. या मनुष्य लोकामध्ये तुम्हाला मला दिसत नाही अश्वत्थ वृक्ष, कारण दैव मायाभिभूत आपल्या सोळ्यांच्या डोळ्यावर देवानं जे निर्माण केलेल्या मायेचा पडदा आहे. पण त्या उत्तान चरणाच्याही डोळ्यावर असाच मायेचा पडदा होता. म्हणून आता कथा पुढे येते की ध्रुव बाळ आला. त्याचा सावत्र भाऊ उत्तम वडिलांच्या मांडीवर खेळत होता. लहान मुलाच्या मनाचा विचार येणार, तोच विचार मनामध्ये आला की वडिलांच्या मांडीवर आपणही बसावं. वडिलांच्याकडे हट्ट धरला. पण बघा, उत्तमाला मांडीवर खेळवणारा उत्तान चरण ध्रुव बाळाला मात्र मांडीवर घ्यायला तयार नव्हता. त्याला ध्रुव बाळ मांडीवर बसलेला आवडत नव्हता आणि सुरुचीला सुद्धा आवडत नव्हता. उत्तान चरण असलं की डोळ्यावर माईची पट्टी अशी येते. आणि शेवटी ध्रुव बाळाने पराक्रम केला की मग काय घडतं त्यानंतर आपण बघूया. ध्रुव बाळाला साहजिकच अपमान वाटला. पुढं असं म्हटलंय भागवतकारांनी की नारद मुनीच मनामध्ये म्हणाले की 500 वर्षाच्या ध्रुव बाळाला एवढा राग का यावा? रागावणं, संतापणं, अपमान होणं हे जे काही असतं ते 5-6 वर्षाच्या मुलाच्या बाबतीत शक्य आहे का? असं पुढं म्हटलंय भागवतकारांनी. पण ध्रुव बाळाला मात्र दुःख झालं. आणि भागवतकार सांगतात त्या ध्रुव बाळाला
त्याचं दुःख वाढण्यासाठी त्याची सावत्र आई जी सुरुची होती तिनं आगीमध्ये तेल ओतलं. भागवतकार हे वर्णन मोठं छान करतात. भागवतकार म्हणतात की सुरुची आवडती राणी नावडत्या राणीच्या मुलाला म्हणजे ध्रुव बाळाला म्हणाली की वडिलांच्या मांडीवर बसण्याचा हक्क पाहिजे असेल तर माझ्यासारख्या पुण्यवान स्त्रीच्या पोटी जन्मास यावं लागतं. आणि पुत्र उपदेश केला की माझ्यासारख्या पुण्यवान स्त्रीच्या पोटी जन्मास यायचं असेल तर त्यासाठी देवाची भक्ती कर. आता भागवतातली गंमत बघा. ध्रुव बाळाला भक्ती करायला नारद मुनींनी सांगितलंय त्याचं कारण वेगळं आहे आणि सुरुचीने सांगितलंय त्याचं कारण वेगळं आहे. माणसाला अहंकार काय असावा याचा नमुना या ठिकाणी आणि भागवतकारांचे शब्द आहे. तपसा आराध्य पुरुषम तस्सैव अनुग्रहेण मे गर्भे त्वं साधयात्मानं सदिच्छसी नृपासनम. भागवत शेवटी तुम्हाला मला भक्तीबरोबर नीती शिकवायला आहे आणि नीती शिकवायला म्हटल्यानंतर हे सुभाषित ध्यानात घेण्यासारखं आहे. काय बरं? यत इच्छसी नृपासनम. नृप आसन त्याची इच्छा करत असलीस तर त्वं गर्भे साधय तुला माझ्या पुण्यवान गर्भामध्ये जन्म घ्यावा लागेल. आणखी म्हटलंय तपसा आराध्य पुरुषम त्या परमपुरुषाची तप करून आराधना कर. तस्यैव अनुग्रह मेव त्यानं अनुग्रह केला परमपुरुषानं तर माझ्यासारख्या पुण्यवान स्त्रीच्या उदरामध्ये तू जन्मास येऊ शकशील. आगीमध्ये तेल ओतणं ते असं. ध्रुव बाळाला दुःख झालं. तेजोभंग झाला. मनात विचार आला की करायचं काय. धावत आईकडे गेला. आई बिचारी काय सांगणार. जे सामान्य भक्तजन सांगतील तेच तिने सांगितलं की ज्याला कोणी नसतो त्याला देव असतो. तुला वडिलांच्या मांडीवर बसायचं आहे ना, तुझा अपमान झाला ना, आता तू देवाकडेच मागणी कर की वडिलांच्या मांडीवरच का मला आढळ स्थान दे. असा उपदेश आईनं मुलाला केला. उपदेश दोघांनी एकच केला. सावत्राईनं केला की परमपुरुष आराध्य आणि आईने केला. फक्त उपदेश दिसायला सारखा होता, मागचा हेतू मात्र वेगळा होता. भागवतकार रंगवतात की ध्रुव बाळानं ठरवलं कृतनिश्चय. आता पुन्हा भगवद्गीता आणि भागवत. 5 वर्षाचा मुलगा कृतनिश्चय करून निघाला. धृत्युत्साह समन्विता. आणि प्रल्हादाची कथा खोटी ध्रुव बाळाची कथा खोटी असणार नाही. इतिहासातलं उदाहरण तुम्हा सगळ्यांना माहिती आहे ते म्हणजे एकनाथ महाराजांचं. एकनाथ महाराजांनी आपलं वय जेव्हा फक्त 7 ते 8 वर्षाचं होतं तेव्हा आपली बाळ पावलं पैठणहून देवगिरी किल्ल्याकडे वळवलेली होती. फक्त 8. हे कशाच्या आधारे सांगता येतं तर त्याने गुरुसेवा 12 वर्षे केली. 12 आणि 8 20 आणि 20 ते 22व्या वर्षी गुरुबरोबर ते तपश्चर्याला बाहेर पडले अशी इसवी सनाची माहिती आहे. म्हणजे 8पेक्षा लहान मुंज होते 8व्या वर्षी. त्याहून लहान 5, 6, 7 वर्षाचा. नाथांच्या मनामध्ये असा विचार का यावा. नाथांचं पुन्हा वैशिष्ट्य असं की नाथ स्वतः सांगतात की ते मूळ नक्षत्रावर जन्मलेले आहे. मूळ नक्षत्रावर मूळ जन्मलं की आई वडिलांच्या मुळावर येतं असं मानलं जातं.
आणि खरंच त्यांची आई आणि त्यांचे वडील नाथ जेव्हा 2-2.5 वर्षाचे होते तेव्हा देवाघरी गेले. त्यांचे आजोबा चक्रपाणी भानुदासांचा पुत्र, या आजोबांनी नाथांना वाढवलं. भानुदास वंशाचा एकमेव तंतू म्हणून मोठ्या प्रेमानं वाढवलं. आजी आजोबांनी वाढवलं. आई वडिलांच्या विना वाढवलं. अशा वेळा मुलगा लाडावलेला होईल का ध्रुवबाळ होईल? नाथ ध्रुवबाळ झाले. असं म्हणतात की 5-7 वर्षाच्या 8 वर्षाच्या नाथांच्या कानावर देवगिरीचा किल्लेला असणाऱ्या जनार्दन स्वामींची हकीकत आली. फार काही कळत नव्हतं, पण हाच गुरु आपल्याला मार्ग दाखवेल म्हणून आजी आजोबांना न सांगता घरातून पळून पैठण होऊन नाथाने आपली पावलं देवगिरीच्या दिशेनं वळवली. हा इतिहास आहे. हा इतिहास जर खरा असेल तर ध्रुवबाळाची कथा पण खरी असली पाहिजे. भागवतकार आपल्याला जे सांगतायत ते भक्ती वाढवण्यासाठी आणि धृत्युत्साह समन्विता यासाठी त्यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. भागवतकार रंगवतात की लहान मुलाला कळलं आईकडनं की रानावनात जायचं आणि देवाची भक्ती करायची. रानावनात गेला. देवाची भक्ती करायची तर कशी करायची आईने काय सांगितलं नव्हतं. पण सुदैवानं नारद मुनी त्या ठिकाणी आले आणि नारद मुनी म्हणाले की भक्तीचा मार्ग तुला मी सांगतो. पण नारद मुनींनी ध्रुवबाळाची परीक्षा घेतली आणि ते म्हणाले, अरे तुला तुझ्या सावत्र आईनं उपदेश केला आहे आणि सख्या आईनं उपदेश केला आहे. शब्द मुद्दाम वापरत भागवतकारांनी. अथ मात्रोपदिष्टेन योगेना वरुरुह्यसी यत् प्रसादम सर्वे पुंसां दुराराध्यो मतो मम. ध्रुवबाळा, अरे भगवंताची आराधना करणं ही गोष्ट अत्यंत कठीण आहे आणि तू मात्रोपदिष्ट आहेस. मातृ आईनं सांगितलेला, दोन्ही शब्द घ्यायचे, सावत्र आई आणि सख्या. पण दुराराध्य आहे. कसा तुला भक्ती करायची माहिती नाही, पण मी तुला भक्ती कशी करायची सांगतो. मग त्यांनी पहिला सल्ला दिला की अगोदर तू गोकुळात जा. आता गोकुळाचा उल्लेख का? विषय चालला आहे मैत्रेय विदुर, कथा चालली आहे ध्रुवबाळाची. मग गोकुळाचा उल्लेख का? गोकुळाचा उल्लेख यासाठी सगळ्या भागवताचा नायक गोपाल कृष्णच आहे. म्हणून गोकुळ, त्या गोकुळामधलं मधुवन सांगितलं. त्या मधुवनाच्या ठिकाणी जा आणि कशी तपश्चर्या कर. भागवतकार ध्रुवबाळाला जी तपश्चर्या करायला सांगतात ती आपण लक्षामध्ये घेऊन आजचा विषय पुरा करूया. पण जरा ती सविस्तर सांगतो. जे तपश्चर्या कशी करावी लागते हे भागवतकार किती सविस्तर आपल्याला सांगतात हे लक्षामध्ये घेतलं पाहिजे. म्हणजे आपण ज्याला तपश्चर्या म्हणतो ते येराबाळ्याचे काम नव्हे. हे कसं असतं हे आपल्या लक्षात एवढ्यासाठीच लक्षात घ्यायचं की भागवत वाचल्यानंतर, भगवद्गीता वाचल्यानंतर, दासबोध वाचल्यानंतर, आत्माराम वाचल्यानंतर सगळ्यानंतर आपल्या लक्षामध्ये येतं की तपश्चर्या ही गोष्ट सोपी नाही. ती कठीण आहे. पण किती कठीण आहे हे भागवताच्या भाषेत सांगतो. ते 100% घेऊ नका. पण भागवत गोष्ट सांगते त्यामुळे ते किती कठीण असू शकतं हे आपल्याला कळावं म्हणून. ध्रुव बाळाला नारदाने सांगितलं की गोकुळात यमुना तीरी मधुवनाच्या ठिकाणी जा आणि उपवास कसा करायचा जरा क्रम ऐका.
पहिल्या महिन्यात दर 3 दिवस उपवास करायचा, तपश्चर्या चालली आहे. पहिल्या महिन्यात दर 3 दिवस आठवड्यातले उपवास करायचा आणि पुढचे 4 दिवस फक्त रानातील बोरं, कवठ आणि कंदमुळं खाऊन जगायचं. पहिला महिना. दुसऱ्या महिन्यामध्ये 6 दिवस उपवास करायचा आणि 7व्या दिवशी वाळलेला पाला पाचोळा खाऊन फक्त जगायचं. तिसऱ्या महिन्यामध्ये दर 9 दिवस उपवास करायचे आणि 10व्या दिवशी फक्त पाणी पिऊन उपवास सोडायचा. पुन्हा 9 दिवस उपवास. चौथ्या महिन्यात सांगितले 12 दिवस उपवास करायचा आणि 13व्या दिवशी फक्त वारा पिऊन राहायचं. पुढं सांगितलंय 5व्या महिन्यामध्ये ध्रुवबाळ म्हणाला आता वारा पण प्यायचा नाही आणि ध्रुवबाळानं वायू कोंडला, एका पायावर उभा राहिला आणि त्यानं कोंडलेल्या वायूचा परिणाम इतका झाला की सगळ्या जगातला वायू थांबला. साहजिकच विष्णूकडे तक्रार झाली आणि विष्णू ध्रुव बाळाची समजूत घालण्यासाठी आला. भागवतकार मोठी गंमत सांगतात. भागवतकार म्हणतात विष्णू समोर येऊन उभा राहिला तरी ध्रुव बाळ काही आपले डोळे उघडेना. कारण ध्रुव बाळाला विष्णू म्हणजे काय, परमेश्वर म्हणजे काय, तो प्रसन्न होतो म्हणजे काय आणि समोर येतो म्हणजे काय हेच कळत नव्हतं. आता प्रश्न पडला. मग विष्णूनं युक्ती केली की विष्णूनं आपल्या हातातला शंख घेऊन ध्रुव बाळाच्या मस्तकी लावला. तेव्हा ध्रुव बाळाच्या लक्षामध्ये आलं की आपण अंतर्मनामध्ये ज्याची पूजा करतोय तोच बाह्य चक्षूमध्ये आपल्या समोर उभा आहे. म्हणजे गंमत लक्षात घ्या की तुम्हाला मला सुद्धा विष्णू माहिती आहे. तो कसा काय हो? तुम्हाला मला जो विष्णू माहिती आहे तो पिढ्यानपिढ्या आपल्याला कुणीतरी चित्रकारानं काढलेला माहिती आहे. म्हणून क्षणभर कल्पना करा तर आपण सगळे ध्रुव बाळाच्या जातीत गेलोय. आपला काही चित्रवित्र माहिती नाही आहे. आपण त्या परमतत्वाचं ओंकारानं फक्त ध्यान करतो. ओंकार म्हटलं की ओम काही नाही त्यात. विष्णू सहस्रनाम नाही. कसं विष्णूला ओळखायचं? मग भागवतकार सांगतात देवाला ओळखायला देवच मदत करतो. त्यानं आपल्या हातातला शंख ध्रुव बाळाच्या कपाळी लावला. शंखच का लावला? शंख हे ज्ञानाचं प्रतीक आहे. त्याला आत्मज्ञान व्हायला पाहिजे. आत्मज्ञान झालं आणि वर्णन मोठं छान आहे की ध्रुव बाळाची धांदल उडाली की आपण जो अंतःकरणात बघितला तोच हा बाहेर दिसतोय. आता याची पूजा कशी करायची? आणि मग भागवतकार पूजा कशी करायची याचं इतकं सांगोपांग वर्णन करतात. तुमची उत्सुकता जागावी म्हणून सांगतो. ध्यान करताना, देवाची पूजा करताना जेव्हा देवाला नमस्कार करायचा असतो तेव्हा किरीटापासून सुरुवात करायची आणि पायापर्यंत यायचं. दर्शन घेताना आणि ध्यान करताना चरणापासून सुरुवात करायची आणि मस्तकापर्यंत जायचं. एक आहे पाद मस्तक आणि एक आहे चरण मस्तक. मस्तकाकडून चरणाकडं आणि चरणाकडून मस्तकाकडं. ते कसं आहे? त्या चक्क 15 कलम आहे. भागवतकारांचं मला कौतुक वाटतं की त्यांनी तुमची माझी सोय केली आहे की आता पण लक्षामध्ये ठेवू. इथनं बाहेर गेल्यानंतर देवाला नमस्कार करताना नमस्कार करायचा असेल
तर मस्तकाकडून चरणाकडे यायचं, नमस्कार. आणि घरी ध्यान करायचं असेल तर चरणाकडनं मस्तकाकडे जायचं. खालून वर जाणं, चरणाकडून मस्तकाकडे जाणं हा अग्नीचा नियम आहे, सृष्टीचा नियम आहे, प्रकृतीचा नियम आहे, आत्म्याचा नियम आहे. फक्त आपण सगळे अश्वत्थ झालो आहोत एवढीच आपली गडबड आहे. आपण या खालून वर जायला ऊर्ध्वमूल मधशाख सुरुवात केली पाहिजे. आज थांबू.